हॅलो विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की रोज सकाळी 9 वाजता आपण हा स्पेशल क्लास तुमच्यासाठी घेऊन येतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला स्पेशल क्लास आहे तो करंट अफेअरचा आहे आणि रोज सकाळी 9 वाजता आपण हा क्लास घेत असतो, ज्यामध्ये रोज घडणाऱ्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण कव्हर करत असतो. आज सुद्धा काही महत्त्वाच्या घडामोडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ओके, चला वन बाय वन डिटेलमध्ये याला आपण डिस्कस करूया. तोपर्यंत पेन सिलेक्ट करून घेतो. ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. दैनिक चालू घडामोडी 10 मार्च 2022. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, ती जगाच्या संदर्भात आहे. ओके, जगाचा लोकशाही अहवाल 2022 नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बघूया नेमकं काय प्रकरण आहे. बातम्यामध्ये का बरं आहे? कारण स्वीडनच्या गोथेनबर्ग विद्यापीठातील व्ही डेम इन्स्टिट्यूटच्या ताज्या अहवालानुसार 2021 मध्ये सामान्य जागतिक नागरिकांनी उपभोगलेल्या लोकशाहीची जी पातळी आहे ती 1989च्या लोकशाहीच्या पातळीपर्यंत खाली आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही वर्षात शीत युद्धानंतरच्या काळात लोकशाहीचा लाभ वेगाने कमी होत आहे. शीतयुद्ध म्हणजे काय? तर 1945 मध्ये जगात दुसरं महायुद्ध संपलं. त्यानंतर जगामध्ये रशिया आणि अमेरिका या दोन देशांमध्ये कोल्ड वॉर सुरू झालं. त्यानंतर हे शीतयुद्ध 1990ला संपलं. त्यानंतर लोकशाहीचा जो लाभ आहे तो वेगाने कमी होत आहे. ठीक आहे, चला बघूया. विद्यार्थी मित्रांनो, देशांचं लिबरल डेमोक्रॅटिक इंडेक्स जे आहे ते 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. हे जे 4 प्रकार आहेत त्यामध्ये लिबरल डेमोक्रेसी, इलेक्टोरल डेमोक्रेसी, इलेक्टोरल ॲक्टोक्रॅसी आणि क्लोज ॲक्टोक्रॅसी. आता बघा, या अहवालातले मुख्य निष्कर्ष काय आहे? तर या निर्देशांकामध्ये स्वीडन पहिल्या नंबरवर आहे. इतर स्कॅन्डिनेव्हियन कंट्री जसं डेन्मार्क आहे, नॉर्वे आहे, कोस्टारिका आणि न्यूझीलंडसह उदारमतवादी लोकशाही क्रमवारी पहिल्या 5 मध्ये आहेत. जगातल्या सगळ्या इंडेक्समध्ये जवळपास स्कॅन्डिनेव्हियन कंट्री पैकी एक तरी कंट्री पहिल्या 5त नक्कीच असतो, कारण ते जगातले सगळ्यात समृद्ध देश आहे. ओके, भारताची कामगिरी. भारत लोकशाहीच्या इंडेक्समध्ये 93व्या क्रमांकावर आहेत आणि भारत सर्वात खालच्या 50% देशांमध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्या लोकशाहीचा जो आपला क्रमांक आहे तो घसरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आहे ना. यस. पुढं इलेक्टोरल डेमोक्रेसी इंडेक्समध्ये तो आणखी घसरला आहे आणि तो 100 वर आलेला आहे. आणि विचार विनिमयात्मक घटक निर्देशांकामध्ये तो 102 वर आलेला आहे. भारतापेक्षा श्रीलंकेची कामगिरी चांगली आहे, 88 इतका क्रमांक आहे. नेपाळची त्याहीपेक्षा चांगली 71. भूतानची तर त्याहीपेक्षा जास्त चांगली आहे, 65 रँक आहे. पाकिस्तानचा 117वा क्रमांक आहे. ओके, यस. पुढची जी दुसरी न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती गंगाशी जोडण्यात आलेली आहे आणि ही सध्या चर्चेत आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांना पाटणा ते पांडू वाया बांगलादेश मार्गे गुवाहाटी येथे अन्नधान्याचा साठा घेऊन पहिला प्रवास केलेला आहे. ओके, आपण कोणत्या मार्गाने गेलो आहे? पाटणा ते पांडू वाया बांगलादेश, म्हणजे बांगलादेशमधून आपण हा साठा घेऊन गेलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण आसाम आणि ईशान्य भारतासाठी अंतर्देशीय जलवाहतुकीच्या नवीन युगाची घोषणा करण्यात आली. त्यासाठी गंगा ब्रह्मपुत्रा दरम्यान एक निश्चित वेळापत्रक चालवण्याची योजना आखल्या जात आहे आणि प्रधानमंत्र्यांच्या गतिशक्ती या कार्यक्रमाच्या अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रधानमंत्र्यांच्या ॲक्ट ईस्ट धोरणानुसार बंदर, जहाज बांधणी बरोबर जलमार्ग या मंत्रालयाने भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1, ठीक आहे, यातून भारत बांगलादेश प्रोटोकॉल मार्ग आणि NW2 वर अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतलेले आहे आणि या कार्यक्रमामुळे ईशान्य देशांसोबतचा जो आपला कनेक्शन आहे ते जबरदस्त स्ट्रॉंग होणार आहे. पुढं विद्यार्थी मित्रांनो, 2000 टनांच्या जहाजाच्या माध्यमातून सुरक्षित आणि शाश्वत जलवाहतूक या नॅशनल हायवे 1च्या माध्यमातून करता येणार आहे. ठीक आहे, नॅशनल जलमार्ग 1च्या माध्यमातून करता येणार आहे. पुढची जी न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो ती कन्या शिक्षा प्रवेश उत्सवच्या संदर्भात आहे. नेमका हा उत्सव काय ते समजून घेऊया. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला आणि बालविकास मंत्रालयाने, शिक्षण मंत्रालय आणि युनिसेफ
यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील किशोरवयीन मुलींना पुन्हा औपचारिक शिक्षण आणि कौशल्य प्रणालीत आणण्यासाठी ही कन्या शिक्षा प्रादेशिक उत्सव सुरू केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या मुली आहेत त्या शिक्षणापासून दूर आहेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आणि यामध्ये 11 ते 14 वयोगटातील ज्या मुली आहेत त्यांची शाळेमध्ये जी पटसंख्या आहे आणि नोंदणी आहे ते टिकवून ठेवणे आणि त्यांना शाळेच्या प्रवाहामध्ये अजून टिकवून ठेवणे, त्यांना शाळेच्या प्रवाहामध्ये सामील करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. कारण भारत देशामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो पटसंख्या कमी होणे आहे. म्हणजे नाव टाकलं जातं पण मग शाळेत जात नाही, त्याच्यामुळे शाळेतून नाव काढून टाकलं जातं. ठीक आहे, त्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. शाळाबाह्य मुलींसाठी सर्वसमावेशक प्रणालीवर काम करण्यासाठी या किशोरवयीन मुलींसाठीच्या योजना राबवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासारख्या विद्यमान योजना आणि कार्यक्रम तयार करण्याच्या उपक्रमाचा समावेश आहे. ठीक आहे, पुढं ही मोहीम विद्यार्थी मित्रांनो 4 लाखपेक्षा जास्त किशोरवयीन मुलींना सामावून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, यस. विद्यार्थी मित्रांनो, आता हा युनिसेफ नेमकं काय प्रकरण आहे तर युनिसेफ ही युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड म्हणून सुद्धा ओळखली जाते. ती संयुक्त राष्ट्राची एक एजन्सी आहे. जगभरातील मुलांना मानवतावादी आणि विकासात्मक मदत पुरवण्यासाठी ती काम करते. हिचं मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे आणि हिची स्थापना 11 डिसेंबर 1946 ला झालेली आहे. ठीक आहे, यस. पुढची जी महत्त्वाची जी न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, ते महिलांसाठी विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहीम जी आहे, जिचं नाव आहे समर्थ, ती आता सुरू करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 निमित्त केंद्रीय MSME मंत्री नारायण राणे यांनी महिलांसाठी ही जी महत्त्वाची स्कीम आहे ती सुरू केलेली आहे, जिचं नाव आहे समर्थ. ठीक आहे, याच्यामध्ये इच्छुक आणि विद्यमान महिला उद्योजकांना अनेक फायदे मिळणार आहेत, ज्यामध्ये मंत्रालयाच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रमात 20% जागा महिलांसाठी दिल्या जात आहे. 7,500 महिलांना याच्यामध्ये लाभ मिळणार आहे. या मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या विपणन सहाय्य योजनेअंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांना पाठवलेल्या व्यवसाय प्रतिनिधींपैकी 20% महिलांच्या मालकीच्या MSMEंना ती समर्पित असणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ज्या व्यावसायिक योजना आहे त्याच्या वार्षिक प्रक्रिया शुल्कांवर 20% इतकी सूट मिळणार आहे. ओके, यस. विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने एक नवीन इंडेक्स प्रसिद्ध केलेला आहे. या इंडेक्समध्ये जी जेंडर गॅप आहे ती जेंडर गॅप भारत दक्षिण आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या देशांपैकी एक आहे. तो आता 2021 मध्ये 156 देशामध्ये 140व्या क्रमांकावर आहे. आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्या परीक्षेसाठी की जेंडर गॅप इंडेक्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारत 140व्या क्रमांकावर आहे आणि ही फार वाईट कामगिरी आहे भारतासाठी. आणि म्हणून ही समर्थ नावाची स्कीम ही गॅप भरून काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे, पुढं विद्यार्थी मित्रांनो, गाव उद्योजकता कार्यक्रम काय आहे? गाव उद्योजकता कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अखत्यारीत एक स्वायत्त संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट स्टार्टअप विलेज एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम सुरू करत आहे आणि याद्वारे तळागाळातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी एक शाश्वत मॉडेल ते तयार करणार आहे. आणि हे सगळे कार्यक्रम ग्रामीण विकास मंत्रालयाशी एक सामंजस्य करार करणार आहे आणि गावामध्ये उद्योग वाढला पाहिजे, उद्योजक वाढले पाहिजे म्हणून आता त्यांना प्रमोट करणार आहे, त्यांना प्रोत्साहन देणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा SVEP हा दीनदयाल अंत्योदय योजनेचा एक उपघटक आहे आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचा सुद्धा एक भाग आहे. ओके, यस. ग्रामीण भारतातील उद्योजकांना गाव पातळीवर बिगर कृषी क्षेत्रामध्ये उद्योग उभारण्यासाठी पाठिंबा देणे हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि यामध्ये मुद्रा या योजनेच्या माध्यमातून बँकेतून लोन सुद्धा उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे, यस. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाचे जे लाभार्थी आहे ते सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून एक वेगळी इकोसिस्टीम तयार करणार आहे आणि नवीन उद्योजकांना सुद्धा यातून मदत करता येणार आहे. ठीक आहे, यस. विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार आणि राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय कामगार आणि रोजगार, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी हे पुरस्कार प्रदान केलेले आहे.
2018 या वर्षासाठी हे राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार आणि वर्ष 17, 18, 19, 20 साठी राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे. 1965 पासून हे पुरस्कार दिल्या जात आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. आणि 1983 पासून राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार सुद्धा दिल्या जात आहे. ओके. यस. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. पुढे पेटास्केल सुपर कम्प्युटर परमगंगा सध्या चर्चेमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे हा परमगंगा? बघा, नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनने आता IIT रुड़की मधील परमगंगा हा सुपर कम्प्युटर तैनात केला आहे आणि त्याची क्षमता 1.66 पेटाफ्लॉप्स इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, CDAC ने ही प्रणाली डिझाईन केलेली आहे पुण्याच्या. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन जे आहे हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग याद्वारे चालवल्या जाते. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग आणि इंडियन इन्स्टिट्यूट द्वारे हे लागू केले जाते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, आलं का लक्षात, याच्या मार्फत हे राबवल्या जात आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुपर कम्प्युटरमध्ये भारत देश आता एक एक पाऊल पुढे टाकत आहे. ठीक आहे. यस. पुढची विद्यार्थी मित्रांनो, क्रीडा क्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वाची न्यूज. 6 विश्वचषक खेळणारी मिताली राज ही पहिली महिला क्रिकेटपटू बनलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, भारताची कर्णधार मिताली राज ही सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा महान जावेद मियादाद यांच्यासोबत 6 विश्वचषकांमध्ये सहभागी होणारी केवळ तिसरी क्रिकेटर आणि पहिली महिला ठरली आहे जिने 6 वर्ल्ड कप स्पर्धा खेळलेल्या आहे. 39 वर्षाची ही मिताली राज आहे जिने 2005, 9, 13, 17 आणि 22 मध्ये वर्ल्ड कप खेळलेला आहे. ओके. यस. विद्यार्थी मित्रांनो, पुढची जी न्यूज आहे ती आहे जमशेदपूर FC ने ISL विनर्स शील्ड जिंकलेली आहे. कोणत्या खेळाच्या संदर्भात आहे? विद्यार्थी मित्रांनो, ही फुटबॉल या संदर्भात आहे. जमशेदपूर FC ने गोवा येथे ATK मोहन बागानवर 1-0 असा विजय मिळवलेला आहे आणि त्यांची ही पहिलीच इंडियन सुपर लीग स्पर्धा होती ज्यामध्ये त्यांनी ही विनर्स शील्ड जिंकलेली आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जमशेदपूर FC हा जमशेदपूर येथील भारतीय व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे आणि यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. यस. विद्यार्थी मित्रांनो, इंडियन सुपर लीग काय आहे? इंडियन सुपर लीग ही भारतीय फुटबॉल व्यवस्थेतील पुरुषांची एक व्यावसायिक शीर्षस्तरीय म्हणजे अतिशय उच्च लेवलवरची स्पर्धा आहे ज्यामध्ये ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि त्याचे सगळे जे कमर्शियल पार्टिसिपेंट आहेत ते याच्यामध्ये भाग घेतात. हिरो मोटोकॉर्प सह प्रायोजकत्व संबंधासाठी याला अधिकृतपणे हिरो इंडियन सुपर लीग असं म्हणतात कारण हिरो मोटोकॉर्पने याला काय केलेलं आहे, याला स्पॉन्सर केलेला आहे. ठीक आहे. यस. पुढचा महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचे प्रश्न घेऊया. या प्रश्नामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते डिस्कस करूया. ठीक आहे. आतापर्यंत आपण सगळे जे महत्त्वाचे मुद्दे डिस्कस केले त्याच्यावरचे हे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, लिबरल डेमोक्रॅटिक इंडेक्स 2022 बद्दल खालील विधाने विचारात घ्या आणि कोणती विधाने बरोबर आहेत ती ओळखा. चला, चुकलं तरी हरकत नाही. ओके. पण प्रश्न सोडवा. कमेंट बॉक्समध्ये मला सगळ्यांची उत्तर दिसली पाहिजे. व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. चला, या प्रश्नाचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ए आहे. फक्त आणि फक्त अ आणि बरोबर आहे. अ आणि ब बरोबर आहेत. क का बरं चुकलेला आहे? भारताची कामगिरी मागील वर्षाच्या तुलनेत आणखी घसरली असून भारत दक्षिण आशियातील देशांच्या तुलनेत सर्वात खाली आहे. रॉंग. दक्षिण आशियाई देशाच्या तुलनेत पाकिस्तान सगळ्यात खाली आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. पाकिस्तानची रँक 117 आहे. भारताची रँक 100 आणि काही विभागामध्ये 102 वर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, इंडियन सुपर लीग 2021-22 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? प्रश्न सोपा आहे. सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. चला फटाफट सोडवा. विचार करून उत्तर द्या. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, जमशेदपूर FC ने ATK मोहन बागान संघाचा पराभव केला आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न,
खालील विधाने विचारात घ्या आणि कोणती विधाने योग्य आहे ते ओळखायचं आहे. कोणतं विधान बरोबर आहे? चला फटाफट उत्तरे द्या, चुकलं तरी हरकत नाही. व्हेरी गुड. चला या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी. पहिलं आणि दुसरं दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. आलं का लक्षात? आपण एक नवीन प्रोग्राम राबवतो आहे, कन्या शिक्षा प्रवेश उत्सव. ओके, जो युनिसेफ द्वारे राबवण्यात येत आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022 निमित्त महिलांसाठी विशेष उद्योजकता प्रोत्साहन मोहीम समर्थ कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला विचार करून उत्तर द्या. व्हेरी गुड. चुकलं तरी हरकत नाही, पण सोडवा. व्हेरी गुड. चला फटाफट उत्तरे द्या. येस, या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग MSME मंत्रालय भारत सरकार नारायण राणे. या प्रश्नाचं उत्तर आहे डी. नेक्स्ट. कारण विद्यार्थी मित्रांनो जेंडर इंडेक्स जो आहे, ठीक आहे, जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक फार खालचा आहे, म्हणून समर्थ स्कीम सुरू केलेली आहे. नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत तयार केलेला सुपर कम्प्युटर परमगंगाची क्षमता किती आहे? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. व्हेरी गुड. चला कमेंट बॉक्समध्ये फटाफट उत्तरे द्या, चुकलं तरी हरकत नाही. व्हेरी गुड. या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1.6 पेटाफ्लॉप्स इतकी याची क्षमता आहे आणि CDAC याने हा सुपर कम्प्युटर तयार केलेला आहे पुणे. ठीक आहे, क्लिअर. खालीलपैकी कोणती क्रिकेटपटू 6 विश्वचषक खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे? चला विचार करून उत्तर द्या, चुकलं तरी हरकत नाही. व्हेरी गुड. चला या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मिताली राज हिने आतापर्यंत 6 विश्वचषक खेळलेले आहे आणि ही जगातली तिसरी क्रिकेटपटू ठरली जिने 6 विश्वचषक खेळलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो हा जो क्लास आपण घेतो आहे हा क्लास आपण बायजूस एक्झाम प्रेप ॲपच्या माध्यमातून घेतो आहे. ठीक आहे, रोज सकाळी 9 वाजता आपला डेली करंट अफेअरचा क्लास असतो. याला आपण वीकली रिवाइज करतो शनिवारी आणि रविवारी. ओके, यस. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपर वगैरे काही वाचायची गरज नाही आहे, कारण पेपरमधल्या रोजच्या महत्त्वाच्या न्यूज आपण या सकाळच्या क्लासमध्ये नक्की कव्हर करतो. रोज फक्त तुम्ही सकाळी 9 ते 9:30 असा टाईम दिला तर तुम्हाला अर्ध्या तासामध्ये दिवसभराच्या सगळ्या घडामोडी आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो क्लासला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा बायजूस एक्झाम प्रेप ॲपच्या माध्यमातून आपण राज्यसेवा, कंबाईन आणि ग्रुप C या तिन्ही परीक्षांची तयारी करतो. ठीक आहे, आणि या तिन्ही परीक्षांसाठी लाईव्ह आणि रेकॉर्ड असे तिन्ही प्रकारचे क्लास आपण इथे घेत असतो. जे विद्यार्थी लाईव्ह क्लास अटेंड करू शकत नाही ते त्यांनी रेकॉर्ड क्लास असतात ते नक्की अटेंड करावे. ठीक आहे, यस यस. विद्यार्थी मित्रांनो बघा तुमचा एकही क्लास मिस होणार नाही. का बरं? कारण हे सगळे क्लास रेकॉर्ड असतात. तुम्हाला या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जे फीचर्स मिळतात ते तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो तुमचे सगळे डाऊट आम्ही क्लिअर करू. तुम्हाला रोजचा जो डेली रुटीन प्लॅन आहे तो आम्ही सेट करून देऊ. ओके, तुम्हाला रिपोर्ट कार्ड प्रोव्हाइड केला जाईल की तुमचा प्रॉपर अभ्यास चालू आहे की नाही. महाराष्ट्रातले टॉप फॅकल्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवतात. ओके, आणि नुकत्याच राज्यसेवा 2022 कंबाईन 2022 साठी नवीन बॅच जस्ट स्टार्ट झालेली आहे. ओके, यस. तर विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा लक्षात ठेवा. बायजूस एक्झाम प्रेप ॲप नक्की डाउनलोड करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, टेक केअर.